आज रात्रीचं जेवण बनवायला थोडा उशीरच झालेला आहे. का तर सांगते, थोडी तब्येत बिघडली आहे आणि कफ वगैरे सर्दी झालेली आहे. थोडा आवाज पण बदललेला वाटत असेल. पण असो, आज रात्रीच्या जेवणामध्ये फक्त ऑमलेट आणि चपाती करायची होती. दुपारची भाजी आणि राईस शिल्लक होता, जीरा राईस बनवलेला. त्यामुळे फक्त ऑमलेट आणि चपाती बनवायची होती. तर इथे मी ऑमलेट केलेला आहे बघा. आणि आत्ता मी लास्ट व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठामध्ये अंडं घालून जे ऑमलेट दाखवलं, तर तेही मी बनवलेलं आहे. का तर मुलांनी खूप फर्माईश केली, आई त्या दिवशीसारखं ऑमलेट बनव ना, म्हणून त्यांच्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठामध्ये अंडं घालून ऑमलेट बनवलं आहे. पण मला तर हेच छान वाटलं. आपण जे रेग्युलर बनवतो ना विदाऊट गव्हाच्या पिठाचं, त्याच्यापेक्षा हे खूप टेस्टी लागते. करून बघा हवं तर. तर हे बघा, दिसायला पण खूप छान दिसते आणि अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. तर इथे 2 प्रकारचे ऑमलेट बनवून घेतले. रात्रीचं जेवण मोस्टली आम्ही लवकरच करतो, 8:30 पावणे 9च्या दरम्यान. म्हणजे झोप आणि जेवण यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर हवंच आहे. आता रात्रीचं जेवण आणि एकदम लाईटली घेतलं ना, तर खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं, वजन मेंटेनमध्ये राहतं. आता इथे जिरा राईस दुपारचा शिल्लक होता, तो तव्यावर लगेच फ्राय करून घेतला. चपातीही बनवून झालेली आहे आणि आता जेवायला घेतला. असं हॉलमध्ये सगळे एकत्र बसून आम्ही जेवत असतो. जेवण केलं तर इथे सर आणि मुलं बसलेली आहेत. त्यानंतर जेवण झालं आणि हे किचन क्लिनिंग असं आवरून ठेवलं ना, की झोप पण शांत लागते आणि सकाळी उठल्याबरोबर फ्रेश वाटतं जेवण बनवायला. तर हे असं रात्रीचं माझं नाईट किचन क्लिनिंग असतंच. गॅस वगैरे, गॅस ओटा, बेसिनमधली सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवायची आणि असं क्लीन करून ठेवलं तर झुरळ पाली वगैरे पण होत नाहीत आणि सकाळी अगदी फ्रेश वाटतं. तर असं आहे. त्यानंतर सगळं किचन आवरलं आणि विचार केला केसांना उद्या मेहंदी लावावी, म्हणून आदल्या रात्रीच अशी लोखंडी तव्यामध्ये मेहंदी मी भिजवत असते आणि महिन्यातून एकदा अशी केसांना लावली तर केस छान हेल्दी आणि कलरफुल आणि अगदी सिल्की शायनी होतात. त्याचबरोबर इथे फॅट कटर ड्रिंक केलेला आहे ओवा जिराचा. असं झोपण्या अगोदर आम्ही घेत असतो. तर गुड नाईट. असा होता आजचा माझा मिनी ब्लॉग.